नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सुधा मूर्ती यांची बक्षीस ही गोष्ट ऐकवणार आहे, जी थैलीभर गोष्टी या पुस्तकातील आहे. बक्षीस. सोमेश हा एक कंजूस, लबाड आणि अत्यंत श्रीमंत सावकार होता. तो पैसे गोळा करण्याच्या बाबतीत अगदी निर्दयी होता. कोणालाही कसलीही सवलत देत नसे तो. राघव हा त्याच गावातील एक भोळा भाबडा गरीब माणूस होता. त्याने सोमेशकडून 100 रुपये कर्जाऊ घेतले होते. एक दिवस सोमेश शहरातून एक जड पेटी घेऊन येत होता. त्याला रस्त्यात राघव भेटला. त्याने राघवला ती पेटी उचलून घरापर्यंत वाहून नेण्यास सांगितले. राघवने ते मान्य केले आणि ती पेटी सोमेशच्या घरापर्यंत वाहून नेली. पेटी खाली ठेवून त्याने परत निघण्याआधी सौम्यपणे आपली मजुरी मागितली. सोमेश म्हणाला, तुला गरज होती तेव्हा मी थोडाही विलंब न लावता तुला पैसे दिले. तशीच मला जेव्हा तुझी गरज भासली तेव्हा तू सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता मला मदत केलीस. मी तुझं काही देणं लागत नाही. राघव खूप थकला होता. तो म्हणाला, तुमची पेटी फार जड होती. त्याच्या आत काय आहे? त्यात सोन्याच्या चिपा आहेत. सोमेश राघवची चेष्टा करत म्हणाला, धनी, एका दिवसात तुम्ही एवढ्या सोन्याच्या चिपांची कमाई कशी केली? राघवचे ते प्रश्न ऐकून सोमेशला राग आला. त्याला वाटलं याला चांगला धडा शिकवावा. तो म्हणाला, सोप्पं आहे. तुला माहीत आहे ना, आपला राजा रतिदेव याला चांगल्या कुत्र्यांचा शौक आहे. आज मी त्याला 10 कुत्रे भेट दिले. त्यावर त्यांनी खुश होऊन मला 10 सोन्याच्या चिपा बक्षीस दिल्या. पण हे तू कोणाला सांगू नकोस. धनी, मग अशा रीतीने मी सुद्धा श्रीमंत होऊ शकेन? अर्थातच होऊ शकशील, सोमेश म्हणाला. पण खरोखरच या राघवनं असं केलं तर मात्र जगातील महामूर्ख लोकांमध्ये याची गणना होईल, असं त्याच्या मनात आलं. राघवने आपली एकुलती एक झोपडी विकून टाकली आणि त्यातून आलेल्या पैशामधून एक उत्तम जातीचा कुत्रा विकत घेऊन तो राजाच्या राजवाड्यावर गेला. पण राजाचे पहारेकरी त्याला राजाच्या भेटीला आत सोडेनात. राघव त्याच्या विनवण्या करू लागला आणि इकडे तिकडे तो कुत्रा जोरजोरात भिंकू लागला. तो घोंगाट ऐकून राजा बाहेर आला. त्याला राघव आणि त्याचा कुत्रा दिसला. दोघांनाही आत घेतलं. राघव आपल्या येण्यामागचं कारण स्पष्ट करून सांगितलं. राघव किती भोळा आहे आणि सोमेश किती धूर्त आहे हे राजाला कळून चुकलं. सोमेश हा एक भामटा असून तो अनेकांना लुबाडतो, असं राजाच्या अलीकडे बऱ्याच ठिकाणाहून कानावर आले होते. पण त्याला पकडण्यासाठी राजाच्या हाती काहीच पुरावा नव्हता. त्यांनी क्षणभर विचार केला. तो कुत्रा ठेवून घेतला आणि राघवला सोन्याची एक चिप दिली. राघवला फार आनंद झाला. तो गावात परतला. त्याने ताबडतोब सोमेशचे 100 रुपये परत केले आणि इतका चांगला सल्ला दिल्याबद्दल त्याचे आभारसुद्धा मानले. त्या सल्ल्यामुळेच तो आता श्रीमंत झाला होता. सोमेशच्या आश्चर्याला मात्र पारावार राहिला नाही. त्यांनी चेष्टा मस्करी करत जे काही सांगितलं ते राघवच्या बाबतीत खरंच ठरलं होतं. मग आता आपणही आपलं नशीब आजमावं असा त्यांनी विचार केला. त्यांनी तातडीने आपली सर्व मालमत्ता विकून टाकली. त्यातून आलेल्या रकमेतून त्यांनी चांगल्या जातीचे 100 कुत्रे विकत आणले आणि त्या मोबदल्यात राजाकडून आपल्याला सोन्याच्या चिपा मिळतील अशा आशेने ते 100 कुत्रे मात्र मोठमोठ्यांना भुकू लागले. तो कोलाहल ऐकून राजाचे पहारेकरी संतापले. इतक्यात राजा महालाच्या सज्जात आला. सोमेश पुढे होऊन म्हणाला,
महाराज, आपल्याला उत्तम जातीचे कुत्रे जमवण्याचा छंद आहे असं मी ऐकलं. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे 100 कुत्रे आणले आहेत. राजा हसून म्हणाला, होय, मी एखाद्या चांगल्या कुत्र्याच्या शोधातच होतो. पण काय आहे, काल मी एक फार चांगला कुत्रा विकत घेतला. त्यामुळे आता मला कुत्र्याची गरज नाही. सोमेश थक्क होऊन नुसता बघत राहिला. तात्पर्य: कुठल्याही गोष्टीची हाव करणे चांगलं नसतं. ऐकल्याबद्दल धन्यवाद.